यांनी सुद्धा उल्लेख केलाय की भाजपचा काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न दिसतोय। याबद्दल आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी आपण बोलूया। प्रशांत, एकीकडे हिरामण खोसकर असं म्हणतायत की माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्यांनी कोण नेमका संपर्क करताय यांची नावं सांगितलेली नाहीत। दुसरीकडे हेमलता पाटील म्हणतायत की आणखी काही जणांना सुद्धा संपर्क केला असण्याची शक्यता आहे, भाजपचा तसा प्रयत्न आहे। नेमकं काय चाललंय? आरती, यालाच म्हणतात राजकारण। खऱ्या अर्थानं मुंबईकडे सगळ्यांचं लक्ष आहे की आज अखेरचा दिवस आहे, सत्ता स्थापनेचा दावा कोण करतंय। भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठा पक्ष आहे, पण त्यांना काही आमदारांची संख्या कमी आहे। पण एक जर का गोष्ट आपण लक्षात घेतली की सत्ता स्थापनेचा दावा कोणीही केला तरी त्याला बहुमत सिद्ध करण्यासाठी जे अधिवेशन घ्यावं लागतं तोपर्यंत कालावधी असतो। त्यामुळे आजच खरोखर कोणत्या आमदाराला संपर्क केला असेल का याबद्दल खरोखर प्रश्नचिन्ह उपस्थित जाणकार लोकांकडून केलं जातंय। याचमुळे हिरामण खोसकर यांनी नेमकं नाव कोणाचं घ्यायला तयार नाहीये, भूमिका स्पष्ट करायला तयार नाहीये। त्यामुळे खरोखर खोसकर यांचा हा आरोप आहे का हा एक स्टंट आहे, अशा प्रकारची चर्चा आता सुरू झाली आहे। हिरामण खोसकर मुंबईला निघालेले आहेत, काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे आपली भूमिका मांडणार आहे। खरोखर हिरामण खोसकर यांना संपर्क झालाय का, झालाय तर कोणी केलाय, कोणी केलं तर नेमकं कशा प्रकारची ऑफर त्यांना दिली आहे, या अनेक प्रश्नांची उत्तर अजून मिळणं बाकी आहे। खरं तर खोसकरांकडून या सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळणं आवश्यक होतं, पण खोसकर मात्र या विषयांवर बोलायला काही तयार नाहीये। काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी जरी आरोप केला असला, काँग्रेसचे जरी आंदोलन करत असले तरी या सगळ्या विषयात दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहे की सत्ता स्थापनेचा दावा एखाद्या पक्षाने करणं। प्रशांत, तुला थोडंसं थांबावं लागतंय। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार बोलतायत, थेट तिथे जाणार आहोत आपण। लढाईचं काम करता गया आणि पुढेही विचारासाठी आग्रही आहे। आज गडकरी जी मुंबईत आहेत, आज ते शेवटच्या क्षणी कुठेतरी मध्यस्थी करताना दिसतील का? ही कोंडी असं आहे की चर्चा कोणत्या ना कोणत्या स्तरावर सुरू राहावी या कारणासाठी रोज चर्चा होत आहे। कोंडी या शब्दाचाच अर्थ आहे की ती कधीतरी फुटायची असते, म्हणूनच आपण त्याला कोंडी म्हणतो। आज कोंडी आहे, कोणत्याही क्षणी फुटू शकेल हा विश्वास ठेवा। गैरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। संभाजी भिडे सुद्धा वरच्यावर आले होते, संभाजी भिडे ही मध्यस्थी करत होते का? ते आपल्या एका प्रस्तावावर आग्रही आहे, आता त्या प्रस्तावाच्या संदर्भात त्यांचा आग्रह कायम आहे, पण कोंडी फुटेल आणि मग विश्वास आहे की महाजनादेश हा जनतेनी जो भाजप शिवसेना आरपीआयच्या बाजूने दिलाय त्या जनादेशाचाच आम्ही आदर करतो। एकही महाराष्ट्राच्या आमदाराला भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्यांनी फोन केलेला नाही। जे असे आरोप करतात त्यांनी ताबडतोब फोन रेकॉर्ड काढावा आणि हे सिद्ध करावं, अन्यथा महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी आणि स्वतःच्या पक्षाच्या आमदारांची माफी मागावी, कारण त्यांनी आपल्या पक्षाच्या आमदारावर विश्वास दाखवला आणि आपल्या पक्षाचे आमदार हे विकाऊ असू शकतात ही भीती व्यक्त केली। त्यांच्या जागी दुसरा आमच्या पक्षातला असता तर असं म्हणाला असता, सारी दुनिया की संपत्ति एक तरफ और हमारा विधायक एक तरफ, दुनिया की कोई संपत्ति उसे खरीद नहीं सकती असं म्हटलं असता। पण यांना आपल्या पक्षाच्या आमदाराबद्दल हे जे अवमान केलाय, हा या अवमानाची माफी ही काँग्रेसनी राष्ट्रवादीनी मागितलीच पाहिजे। भाऊ, आज भाजपच्या नेत्यांची काही बैठक भाजप काय असं म्हणता आलं असतं की आमच्या आमदाराला खरेदी करण्याचा प्रयत्न होत आहे। कोणी माईचा गाग भाजपच्या आमदाराला खरेदी करू शकतो का? अरे भाजपचा आमदार हा बाजारातला विकाऊ नाही आहे, अमेझॉनच्या ऑनलाईन मध्ये खरेदीसाठी उपलब्ध नाही आहे। अशा पद्धतीने आपल्या आमदाराबद्दल शंका घेता, आपल्या आमदारावर विश्वास नसेल तर असा पक्षांनी तर पक्ष चालवण्याची लायकी नाही। नितीन गडकरी मुंबईत आलेले आहेत, बैठक होणार आहे का? बैठक होणार आहे तुम्हाला चांगली बातमी येईल ती गोडच असेल मी जेव्हा सांगतोय, तर वेट अँड वॉच, अच्छा होगा। शेवटी जनतेचा आशीर्वाद हा महायुतीच्या सोबत जनतेने दिला आहे आणि मग विश्वास आहे की ठीक आहे, कधी ना कधी चर्चेतून संवादातून हा तोडगा निघेल। मुख्यमंत्री सरकारचा कार्यकाळ आता काही वेळात संपणार आहे, उद्यापर्यंत संपणार आहे। मुख्यमंत्री तांत्रिक बाबीवरती राजीनामा देणार असा आहे हा निर्णय, तर अजून 36 तास आहे। 36 तासानंतर योग्य वेळी काय करायचं ते ठरेल, पण या क्षणी हा प्रश्न उपस्थित होत नाही और बहुत समय बाकी है।
थोडा इंतजार करिए. गडकरी साहेब पण आलेले आहेत. काय मध्यस्थीची काय चर्चा होऊ शकते नाही, चर्चा तर प्रत्येक स्तरावर चालूच असते हो. माझ्या स्तरावर चालू आहे, मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर चालू आहे, शिवसेनेच्या काही आमचे मित्र आहेत त्यांच्यासोबत चालू आहे. स्तरावर चर्चा तर असणार आहे. शेवटी ही सत्तेसाठी नाही, जनतेची सेवा करण्यासाठी सरकार हवा आहे. केंद्रात तर भारतीय जनता पार्टी मित्रपक्षाचं सरकार आहे आणि शिवसेनेने कुठेही असं म्हटलं नाहीये की आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जातोय. आणि काँग्रेसनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे की आम्ही कधीही शिवसेना भाजपसोबत जाऊ शकत नाही. तर ही भूमिका दूरपर्यंत हा प्रश्न उपस्थित होतो. प्रस्ताव आहे 50-50% मुख्यमंत्री शिवसेनेचा 50 अर्धे वर्ष आणि तुमचा अर्धे वर्ष एका वेळीतला प्रस्ताव मी आहे. पुन्हा एकदा सांगतोय की चर्चेमध्ये जो प्रस्ताव असेल तो गेले 10 दिवस मी एकच सांगतोय की त्या प्रस्तावावर मीडियाच्या द्वारे चर्चा होणार नाही म्हणजे नाही. राज्यातील लोकांचे प्रश्न प्रलंबित आहेत, अनेक प्रश्न अजून सुटले नाहीत. तसंच सत्ता स्थापनेचा हा खेळ किती दिवस राज्यातील जनतेला बघावं लागेल. राज्यातील जनतेचा प्रश्न सोडवण्याचा संबंध सत्तेशी आज नाही. कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी आपलं कर्तव्य पूर्ण केलं. सत्ता स्थापनेच्या ऐवजी सर्व मंत्र्यांना एकत्र करून अवकाळी पावसाच्या झालेल्या नुकसानीच्या संदर्भात संबंधितांना आदेश दिले, मदतीच्या सूचना केल्या. जिथं नियम अडचणीचे होते ते नियम अडचणीचे बदलवण्याच्या सूचना केल्या. आणि म्हणून सत्ता स्थापनेच्या या खेळाचा सेवेसाठी कुठेही अडचण ठरत नाही आणि आम्ही आमच्या कर्तव्यापासून कुठेही दूर जाणार नाही. आमचं पहिलं प्राधान्य हे जनतेचे प्रश्न सोडवण्याचं आजही आहे, उद्याही राहील, परवाही राहील. सत्तेत नसतानाही होतं आणि सत्तेत असतानाही. ही स्थिती कायम राहिली तर राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते का राज्यावर? ही स्थिती कायम राहिली तर याला मी सांगितल्याने राजवट लागते आणि मी सांगितले म्हणून राहते असं नाही आहे. घटनेतली तरतूद आहे की जेव्हा टर्म पूर्ण होते आणि नवीन सरकार स्थापन होत नाही, ते सरकार स्थापन झालं नाही तर राष्ट्रपती राजवट लागते. आता ही घटनेतली तरतूद आहे, नाही तर पुन्हा ही भीती आहे, धमकी आहे असं कोणाला वाटेल. ही धमकी नाही, ही भीती नाही, यामध्ये ही तरतूद आहे. हे सामान्य ज्ञान आहे, नाही तर पुन्हा माझ्यावर एखादा आग्रह पण त्याला किती काळ लागेल? कारण काळजीवाहू सरकार म्हणून सुद्धा अधिकार दिले जाऊ शकतात. काळजीवाहू सरकार म्हणून अधिकार हे टर्म संपण्याच्या अगोदर जर अशी परिस्थिती उद्भवली तर लागते. टर्म पूर्ण जेव्हा होते त्याच्यानंतर काळजीवाहू सरकार नसते. पण भाऊ, सेकंड लार्जेस्ट पार्टी जी आहे ती पुन्हा दावा करणार नाही, हे कशावरून तुम्ही सांगताय? सेकंड लार्जेस्ट पार्टीला दावा तर करावा लागेल सत्ता स्थापनेसाठी. त्यासाठी आपल्यालाही माहिती आहे की सत्ता स्थापनेसाठी सेकंड लार्जेस्ट पार्टीनी दावा करायचा हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना 145 विधानसभा सदस्यांचा पाठिंबा असेल तर निश्चितपणे दावा करता येतो. पण त्यासाठी त्यांनी स्पष्टपणे 145 ची यादी घेऊन जावं लागेल. अशा परिस्थितीत तुम्ही विरोधात बसायला तयार आहात? अशा परिस्थितीत विरोधकाची मी भूमिका पुन्हा बजावण्याला तयार पुन्हा आहात? सांगितलं की भारतीय जनता पार्टी महायुती सोबत दावा दाखल करेल. आज तरी तो प्रश्न उपस्थित होत नाही. हिंदी 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 में बताइए. आज सरकार बच गया है, कब आप सरकार बनाने की दावा पेश कर रहे हैं? कांग्रेस राष्ट्रवादी ने जो अपने विधायकों के खरीदी और बिक्री के बारे में आरोप लगाया है वो अपने ही पार्टी के विधायकों का और महाराष्ट्र के मतदाताओं का अवमान कर रहे हैं. भारतीय जनता पार्टी विधायक को खरीदने में कोई विश्वास नहीं रखती. जनादेश महायुति के साथ है, सरकार महायुति की बने, यही हमारा लक्ष्य है, यही सोच है. मगर ये बात आश्चर्य की है कि कांग्रेस और राष्ट्रवादी के नेता अपने विधायकों को शंका की नजर से देख रहे हैं. मुझे तो ऐसा लग रहा था कि कांग्रेस राष्ट्रवादी के नेता ये कहेंगे कि दुनिया के सारे सोना चांदी हीरे मोती एक तरफ और कांग्रेस के विचारों पे श्रद्धा रखने वाले हमारे विधायक एक तरफ. तो वो कह रहे हैं कि हमारे विधायकों को फोन आ रहे. किसी को फोन आया है तो वो कॉल रिकॉर्ड निकाले और
अपना गौर को सिद्ध करे, नहीं तो 48 घंटे में वो क्षमा मांगे। के भी कुछ एमएलए साझा में रखे कहीं ना कहीं उनको डर है कि खरीद फरोख्त नहीं, देखो शिवसेना का विधायक 15 वर्ष विरोध में था, तब कभी कांग्रेस और राष्ट्रवादी में नहीं गया, तो अब क्या जाने वाला है भाई। सरकार तो बनेगी 2 दिन बाकी है सर। सरकार कभी भी बन सकती है, और सरकार बनेगी तो वो जनादेश के आधार पे बनेगी। गडकरी सुद्धा म्हणतात की 2.5 वर्ष मुख्यमंत्रीचा कुठे प्रस्तावच नाहीये आणि त्यावर तो विषय तर गडकरी साहेबांना विचारा, पण त्या विषयावर गडकरी साहेबांशी आपण चर्चा केली पाहिजे। कोणताही प्रस्ताव आणि प्रस्तावामधल्या अटी शर्ती या माध्यमाच्या द्वारे आम्ही चर्चा करणार आहोत। राज्यात नेतृत्व बदल झाला तर काही क्रीडा सुटण्याची संधी मिळते। हा प्रश्न मीडियाच्या माध्यमातून उपस्थित होत नाही। मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये विधिमंडळाने आपका नेता निवडला। डेडलॉक टूटेगा क्योंकि डेडलॉक ये टूटने के लिए होता है, कुछ समय होता है और उस समय के बाद डेडलॉक टूट जाता है। कोई भी दिन कोई भी समय में डेडलॉक टूट सकता है। देखो हर कोई मध्यस्थता के लिए तैयार है। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलंय की सरकार कधीही बनू शकतं, अजूनही आमच्या हातामध्ये 36 तास आहेत, थोडी वाट बघा, चर्चा सुरू आहे, कोंडी फुटेल, चांगली बातमी येईल, या सुरावर सुधीर मुनगंटीवार हे ठाम आहेत। शिवसेनेतल्या काही मित्रांशी सुद्धा चर्चा सुरू आहे असं त्यांनी सांगितलं। काँग्रेसचे आमदार फोडण्याचा जो आरोप भाजपवर होतोय त्या आरोपाचा सुद्धा त्यांनी ठामपणे इन्कार केलेला आहे। मी आणि मुख्यमंत्री यांच्या स्तरावर चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे सरकार कधीही बनू शकतं असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले। त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली ती आपण ऐकली। सुधीर मुनगंटीवार म्हणतात त्याप्रमाणे आता ही कोंडी फुटणार का आणि भाजप आणि शिवसेना महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येणार का की आणखी काही पर्याय खुले आहेत हे बघणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। सरकार बनवण्याचं आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही कर्तव्यापासून दूर जाणार नाही असं सुद्धा सुधीर मुनगंटीवार म्हणाले। त्याबरोबरच आणखी काही ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येत आहेत, आपण थेट आता त्या न्यूजकडे सुद्धा जाऊया। शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही जनतेच्या मनामधली भावना आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। सेना भवनामधल्या बैठकीमध्येच उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय। शिवसेना अजूनही मुख्यमंत्री पदाच्या मागणीवर पूर्णपणे ठाम आहे, हेच या बैठकीतून पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे वक्तव्य केलेलं आहे की शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही जनतेच्या मनातली भावना आहे। मुख्यमंत्री पदावरूनच शिवसेना आता अडून बसलेली आहे आणि भाजपशी चर्चा जी होतीये त्यामधून कोणतीही कोंडी फुटत नाहीये। सेना भवनामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीला शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांना बोलवण्यात आलेलं होतं। सविस्तर चर्चा झाली। आज मुदत संपतेय आणि आता यानंतर सरकार स्थापन करावंच लागणार आहे। मग शिवसेनेची भूमिका नेमकी काय असेल, भाजप सोबत जायचं का, कोणत्या वाटाघाटींसाठी तयार व्हायचं, मुख्यमंत्री पदाच्या मागणीवर तडजोड करायची का, या सगळ्याबद्दलच्या चर्चा सुरू आहेत। पण शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही जनतेच्या मनातली भावना आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात। त्यामुळेच शिवसेना मुख्यमंत्री पदावर पूर्णपणे ठाम आहे। आणि याबद्दल आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोकेशी आपण बोलूया। स्वाती, सेना भवनामधल्या या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे, आणखी काय काय झालं या बैठकीत? खरं तर या बैठकीमध्ये जे जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष यांना बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत करा असं सांगितलं आहे। त्याचबरोबर मदत केंद्र स्थापन करा, जिल्ह्यामध्ये जी मदत केंद्र प्रशासनाच्या बरोबरीने शेतकऱ्यांना मदत करतील। त्यांनी एक महत्त्वाचं एक असं विधान केलंय की अडचणीच्या काळात या शेतकऱ्यांना आपल्याला मतदान केलेलं आहे, त्यामुळे आपण त्यांना विसरता कामा नये, त्यामुळे त्यांना जाऊन तुम्ही मदत करा। आणि त्यानंतर जो सगळ्यात आताची म्हणजे जर आपण बघितलं की सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे की शिवसेना नेमकी काय भूमिका घेत आहे, त्यामुळे त्यांचं जे शेवटचं वाक्य होतं ते अत्यंत महत्त्वाचं होतं की जनतेच्या मनात आहे की शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा। त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे
याच गोष्टीचा की ज्या गोष्टीची ते वाट बघतात गेले 15 दिवस, ती गोष्ट पुन्हा त्यांना अपेक्षित आहे. आणि कुठेही शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतलेली नाहीये. कुठेही आता आपण जर बघितलं तर अगदी शेवटचे काही तास उरलेले आहेत. मुख्यमंत्र्यांना खरं तर काही तासात राजीनामा पण द्यावा लागेल आणि त्याच्यानंतर मग सरकार स्थापनेसंदर्भातले नेमके निर्णय काय. कारण 2-3 ऑप्शन्स आहेत समोर. एक तर राष्ट्रपती राजवट, पण ती खूप मोठी किचकट प्रोसिजर आहे. त्याच्या बरोबर. आधी ती जर असली तर ती आहे ती म्हणजे की हे जे काळजीवाहू सरकार आहे ते साधारणतः एक महिन्यापर्यंत एक्सटेंड होऊ शकतं, पण ते राज्यपालांचा अधिकार वापरून. कारण जर कुणीही आता सत्ता स्थापने संदर्भात जर भूमिका घेतली नाही किंवा आपलं बहुमत सिद्ध नाही केलं किंवा जाऊन राज्यपालांना भेटले नाही की आम्ही सरकार स्थापन करतो, त्यामुळे राज्यपालांचा अधिकार वापरून या काळजीवाहू सरकारला पुढे एक्सटेन्शन दिलं जाऊ शकतं. पण ते त्या टेक्निकल बाबी आहेत, त्या समजून घेणं बरोबर, गरजेचं आहे. तांत्रिक बाबी आहेत स्वाती. पण उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे म्हटलंय की शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही जनतेच्या मनातली भावना आहे. त्यांनी फक्त एवढंच वक्तव्य केलं की सरकार स्थापनेच्या बद्दल आणखी काही शिवसेनेच्या भूमिकेबद्दल ते बोलले. खरं तर खासदार आणि आमदारांचं उद्धव ठाकरेंना भेटणं आता म्हणजे जर आपण बघितलं तर गुरुवारी एक मोठी मीटिंग झाली होती. त्याच्यामध्ये ते आमदारांना त्यांनी संबोधित केलं होतं. पण ही जी ग्राउंड लेवलला काम करणारी माणसं आहेत म्हणजे जिल्हा अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष, त्यामुळे यांच्याशी कुठे ना कुठेतरी संवाद साधणं आणि यांना त्यांची भूमिका सांगणं हे महत्वाचं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या समोर त्यांनी उद्धव ठाकरेंनी ही गोष्ट अधोरेखित केलेली आहे की जनतेच्या मनात हे आहे की मुख्यमंत्री हा शिवसेनेचा झाला पाहिजे. पण मग त्यांनी यावर अधिक भाष्य केलं नाही की तो 2.5 वर्षांचा असावा किंवा मग त्यांची सत्ता स्थापन करण्याची जी मंशा आहे त्याच्यामध्ये ते काँग्रेस एनसीपीला घेऊन सोबत पुढे जाणार असतात किंवा अशा काही शक्यतांबद्दल काही बोलणं झालं नाही. पण त्यांनी या गोष्टीचा पुनरुच्चार केलेला आहे. याचाच अर्थ असा आहे की शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे. ते त्यांनी ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे की त्यांच्या या भूमिकेत कुठेही फारकत घेतली जाणार नाही. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे. हे त्यांनी पुन्हा एकदा आपल्या ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांसमोर हे अधोरेखित केलंय. बरोबर. उद्धव ठाकरेंनी जी ठाम भूमिका घेतलेली आहे की जनतेच्या मनामध्ये आहे शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा. आता एकीकडे सुधीर मुनगंटीवार असं म्हणतायत की शिवसेनेशी वेगवेगळ्या स्तरांवर चर्चा सुरू आहे. माझ्या स्तरावर, मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर ही चर्चा सुरू आहे आणि कोंडी ही फुटण्यासाठीच असते. आम्ही प्रयत्न करतोय, कोशिश करने वालों की हार नहीं होती, असं सुद्धा सुधीर मुनगंटीवार म्हणालेले आहेत. पण एकीकडे शिवसेनेने सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी जोरदार प्रयत्न जे आहेत ते सुरूच ठेवलेले आहेत. स्वाती, जसं तू म्हणालीस की ग्राउंड लेवलवर जे कार्यकर्ते काम करतायत त्यांना जो राज्यामध्ये ओला दुष्काळ आहे, शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे, त्याबद्दल सूचना देण्यात आल्या. त्याबद्दल शिवसेनेची काय भूमिका आहे? शिवसेनेचं म्हणजे आता जर आपण बघितलं की एकनाथ शिंदे आता बोलतात. एकनाथ शिंदेच्या मते उद्धव ठाकरेंनी संबोधित करताना या सगळ्या जिल्हाध्यक्ष आणि त्याचबरोबर तालुकाध्यक्षांना हेच सांगितलेलं आहे की खरं तर शिवसेनेचे मॅन्डेट मिळालं. शिवसेना ज्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आमदार निवडून आले ते खरं तर या शेतकऱ्यांनी आपल्या अडचणीच्या काळामध्ये शिवसेनेला मतदान केलेलं आहे, बहुमत दिलेलं, म्हणजे शिवसेनेला आपलं मत दिलेलं आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी ही आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही बांधा बंधावर जाऊन म्हणजे तुम्ही मदत केंद्र तर उभारा, पण तुम्ही बांधा बंधावर जाऊन या शेतकऱ्याची विचारपूस करा. आपण जर बघितलं की काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे स्वतः त्यांनी या पावसामुळे किंवा अवकाळी पावसाने जे नुकसान झालं होतं त्याची पाहणी केली होती आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला होता. त्यानंतर ही बैठक अपेक्षित होती. पण या बैठकीला एक राजकीय धार आहे, ती म्हणजे शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे. तर आता जर आपण बघितलं की हा जो ग्राउंड लेवलवरचा किंवा जो अगदी कानाकोपऱ्यात काम करणारा जो शिवसैनिक आहे त्याच्यापर्यंत खरं तर एक ऑथेंटिक बातमी जाणं किंवा ऑथेंटिक माहिती जाणं हे या क्षणी गरजेचं आहे. कारण नेमका संभ्रम असू शकतो अनेक पातळीवर. जर आपण बघितलं की सोशल माध्यम असू दे, समाज माध्यम किंवा काय अशा अनेक गोष्टींमधनं वेगवेगळे मेसेजेस होतात. त्यामुळे या कार्यकर्त्यांपर्यंत नेमकी आता आपला स्टँड काय आहे हे पोहोचवणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आजची ही बैठक ही महत्वाची होती. दुसरी महत्वाची गोष्ट की किती काही झालं तरी झुकणार नाही, किती काही झालं तरी आमची जी मागणी आहे की सांगितल्यापेक्षा जास्त देऊ नका आणि सांगितल्यापेक्षा जास्त मागणार नाही. त्यामुळे या भूमिकेवर जे आहे शिवसेना पुढे ना कुठेतरी ठाम आहे की 2.5 वर्षांचं मुख्यमंत्रीपद घेतल्याशिवाय शिवसेना माघार घेणार नाही. आणि खरं तर खूप कॉन्फिडंट आहेत सगळेच जण. अगदी संजय राऊत रोजच्या रोज हे वक्तव्य पुन्हा पुन्हा उच्चारतात. आणि याच्या मागे शिवसेनेची नंतर याच्या मागे उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. जर संजय राऊत तसं म्हणत असेल तर साहजिकच आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या भूमिकेवर ठाम आहेत की 2.5 वर्षांचा मुख्यमंत्री त्याचं लिखित दिल्याशिवाय ते मागे हटणार नाहीत किंवा बीजेपीला सपोर्टही करणार नाहीत.
बरोबर आहे स्वाती. आत्ताच थोड्या वेळापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा पत्रकारांशी बातचीत केली आणि ते असं म्हणाले की कोंडी नक्की फुटेल, सरकार स्थापन करणं हे आमचं कर्तव्य आहे, ते कर्तव्य आम्ही पार पाडू. शिवसेनेशी चर्चा सुद्धा सुरू आहेत. शिवसेनेकडून असं काही सांगण्यात येतंय का की भाजपशी नेमकी आता कोणत्या स्तरावर चर्चा सुरू आहे? खरं तर कोणत्याच प्रकारच्या चर्चा जर सुरू असत्या तर हे आव्हानं कळलं असतं. कारण जर आपण मागच्या साधारणतः 2 ते 3 तास जर बघितलं तर स्वतः उद्धव ठाकरे इथं बैठकीत होते आणि त्याचबरोबर संजय राऊत असू दे किंवा मग इथले सगळे जे महत्वाचे पदाधिकारी आहेत ते सगळेजण इथे होते. त्यामुळे अशी कोणतीही चर्चा आता तरी घडलेली दिसत नाहीये. दुसरी महत्वाची बरोबर आहे स्वाती, जसं सांगतेय तसं आत्ता तरी शिवसेना